लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत खूपच ट्विस्ट अँड टर्न्स येतच असतात। तर या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 6 मेची सुरुवात पार्थ आणि जीवापासून होते, ज्यामध्ये पार्थ जीवाला त्याच्यासोबत इथेच झोप असं सांगतो। तर दुसरीकडे काव्या खूप घाबरलेली असते आणि तिला नंदिनी सावरते। त्यानंतर सकाळी पार्थ आणि नंदिनी जीवा आणि काव्या यांच्याबद्दल छान गप्पा मारतात। नंदिनी पार्थला बोलते, तुम्ही जीवाला ऑफिस जॉईन करून घेण्याबद्दल का सांगत नाही? त्यावर पार्थ देखील विचार करतो आणि तो जीवाच्या रूममध्ये एक पत्र सोडून जातो। तर थोड्या वेळात रम्या नंदिनीला खूप आत्मविश्वासाने काव्याबद्दल सुनावत असते, ज्यामध्ये पार्थ लवकरच माझा होईल असं म्हणते, पण नंदिनी हे सगळं शांतपणे हसत ऐकत असते। तर दुसरीकडे काव्या झोपून उठते आणि जीवा येतो। तर ते दोघेही काल झालेल्या घटनेबद्दल बोलत असताना त्यामध्ये दोघेही एकमेकांना आपापला संसार सांभाळायची सूचना देत असतात। तर ऑफिसमध्ये पार्थ आणि त्याचे काही एम्प्लॉई जीवाची उत्सुकतेने वाट पाहतात। दुसरीकडे जीवाला काव्याचा फार राग येत असतो, त्यामुळे तो तिच्यावर रागवतो। तेवढ्यात नंदिनी येते, मग काव्या तिथून निघून जाते। जीवा नंदिनीला मी आजपासून ऑफिसला जाणार आहे असं सांगतो। हे ऐकून नंदिनीला फार आनंद होतो आणि ती मालिनीला सांगते। मालिनीला सुद्धा हे ऐकून खूप आनंद होतो, पण आता काव्य आणि पार्थ सुद्धा एकत्र यावं अशी तिची इच्छा असते। मग नंदिनी काव्याला पार्थचा डब्बा घेऊन ऑफिसला जाण्यासाठी सांगते। तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, काव्य ऑफिसमध्ये डब्बा घेऊन जाणार का व पार्थ काव्याला ऑफिसमध्ये बघून खूप आनंदी होईल का? असंच काही मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।